नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बाहेर मस्त थंडी पडलेली आहे आणि अशा याच्यामध्ये छान गरमागरम काहीतरी प्यावंसं वाटतं. तर आज मी तुम्हाला पौष्टिक अशी मेथीची कढी दाखवत आहे. पण या कढीमध्ये मी बेसन पीठ न वापरता ज्वारीचं पीठ वापरून ही मी कढी बनवलेली आहे. तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 2 लाल सुक्या मिरच्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तसेच इथे मी 1 वाटी भरून मेथीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी ठेचलेली लसूण, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची आणि कांदा घातलेला आहे आणि हे साधारण 1-2 मिनटं मी परतून घेत आहे. हे छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी ही मेथीची पानं घातलेली आहेत. इथे मी मेथीची पानं चिरून न घेता अख्खीच पानं वापरलेली आहेत आणि आता हे साधारण 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मेथी छान शिजेल. मेथी शिजेपर्यंत इथे मी 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे आणि आता इथे मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी बेसनाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेत आहे. याच्यामध्ये मी 1 फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. इथे मेथीसुद्धा छान शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ घालून बनवलेलं हे दही घालत आहे आणि आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला कढी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी साधारण 8 वाटी भरून पाणी घातलेलं आहे आणि आता याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे. कढीला छान उकळी आलेली आहे. मस्त अशी कढी तयार झालेली आहे. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम पौष्टिक अशी मेथी घालून बनवलेली कढी तयार झालेली आहे. ही कढी नुसती प्यायलासुद्धा अप्रतिम लागतेच. त्या व्यतिरिक्त पोळी भाकरी किंवा वाफाळलेल्या तूप भाताबरोबर सुद्धा ही कढी खूप छान लागते. तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.